दादा आजही ती मॅच आठवते मला, कारण मी पाहिलं ते गुढवणचं मैदान. जय दादा पाहुणा समालोचक होतो, त्याही 4 दिवस ठेवून घेतलं आणि जय दादा ती स्पर्धा अक्षरशः गाजवली होती आपण. काय बॅटिंग होती जय दादा आणि संजय दादा ना त्यांच्यासोबत. ओके. अफलातून स्पर्धा. मी अजयला सांगितलं अशाच काही स्पर्धा असतात, असे काही खेळाडू असतात जे नेहमी चर्चेत राहतात, लक्षात राहतात. जयदादाची देहबोली आपण पाहिली एकदम सुंदर. आणि कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये पदाधिकारी आहेत, असोसिएशनचे मेंबर्स आहेत, ते कौशल्य विभागामध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धा भरवताना दादा खूप मोठं त्यांचं सहकार्य असतं आहे. आणि जयदादाने जी टुर्नामेंट केली होती, जी KPLची टुर्नामेंट होती, आणि त्या टुर्नामेंट होईल का नाही, कारण मैदानाची ज्या पद्धत जयदादा व्यवस्था, अक्षरशः मैदान झालं होतं आणि ते विकेट तयार करण्यात आली होती. स्पर्धा सुरेख होताना खूप मोठं आपण पाहिलं होतं, कारण कोरोना काळात त्या स्पर्धा होत नव्हत्या ना जयदादा, आणि तिथेही दादानी ती स्पर्धा पार करताना खूप मोठं योगदान दिलं होतं. धन्यवाद दादा, आपण आज या ठिकाणी आलात, स्पर्धेची शोभा वाढवली. तर जाऊया मैदानावरती, सुरू करूया क्रिकेटच्या महासंग्रामाला. क्रिकेटची जत्रा, क्रिकेटची यात्रा, क्रिकेटचा उरूस भरला गेला आहे या स्वर्गीय जनार्दन स्मृती क्रीडानगरी बकरीच्या पाड्याच्या मैदानावरती. स्वर्गीय नारायणदादा कालन स्फूर्ती चषक पिंपलोली 2025 ही भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. दामत संघ क्वार्टर फायनलमध्ये तिसऱ्या राऊंडला पोहोचलाय. त्यांच्यासोबत कोणता संघ भिडेल, प्लीज इथून वेळ घेऊ नका. कशले संघ येणाऱ्या 15 मिनिटांमध्ये पहिले 3 षटकं समाप्त करायची आहेत, जास्त वेळ घेऊ नका. डीजे ऑपरेटर गाणे कमी पण टाईम काउंटडाऊन चालू व्हायला पाहिजे. आपल्याला वेळ अवधी आपल्याला या ठिकाणी पाहतोय, कारण वाजलेत घड्याळात 12:27 म्हणजे 1 घंट्यामध्ये या 2 मॅचेस कव्हर व्हायला पाहिजेत. उसामा अढाल रजा घेतात, उद्या त्यांचा दौरा मीरा भाईंदरला आहे. तर पहिला षटक, पहिला गोलंदाज धनेश दोरे. ओके दादा, धन्यवाद. बॉल येऊन द्या. धनेश होता गोलंदाजी मार्कवरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक, एकमात्र षटक, आणि इथे पहिला चेंडू निर्धाव स्ट्राईकला प्रतीक. मागच्या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवरती पायचीत पकडला होता. इथे पाहतो आपण सावध पवित्रा पहिला चेंडू निर्धाव. अक्षय नॉन स्ट्राईकला आहे. प्रतीक विरले आणि अक्षय विरले ही जोडी. चांगला फटका, बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. इथे आपण पाहतो थोडंसं फॉम्बलिंग पाहिलं गेलं, खराब क्षेत्ररक्षण त्याचा रूपांतर. 4 धावा चौकार या ठिकाणी अर्जित होतं. चौकाराने या ठिकाणी सुरुवात झाली. पहिला चेंडू निर्धाव होता. इथं पाहिलं होतं गोलंदाज चांगली गोलंदाजी या ठिकाणी करत असताना प्रतीकचा हा चेंडू होता. बराच काल चेंडू हवेमध्ये होता. आपण स्क्रीनवरती पाहू शकता. KTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक पोचू शकला नाही आहे. त्याच्यासोबत 1 बाउंड चेंडू डोक्यावरून निघाला आणि तो थेट बाउंड्री लाईनच्या दिशेने जाऊन फरार झाला. 4 धावा चौकार या ठिकाणी आलाय. पुन्हा एकदा धनेश तयार, तिसरा चेंडू घेऊन प्रतीकसाठी.
इथे बराच काळ चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो, अंदाज आखलाय, फलंदाज या ठिकाणी बाद. पहिला झटका, पहिला हादरा, पहिला गडी गारत, पहिल्या विकेटचं पतन, पहिला फलंदाज झाला मार्गस्थ, पहिला फलंदाजी झाली हस्ती आणि बस्ती उद्ध्वस्त. झटका क्रमांक 1. वन डाऊनला अक्षय अजून नॉन स्ट्राईकला, वन डाऊनला अक्षय अजून नॉन स्ट्राईकला. पहिल्या 3 चेंडूवरती 4 धावा, 1 विकेट पाहिला गेला. गणेश विकेट जरूर प्राप्त करतो, चांगली कामगिरी आपण पाहिली गेली. अर्थात वंजारवाडच्या मैदानावरती चांगला खिल्ला होता कशेले संघ. गोलंदाज तयार. इथे भीमरचा मारा, भीमर फेकला गेला, खूप उंचावून चेंडू फेकला होता, खराब चेंडू. रात्री 12 नंतरची ही न्यूज, उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू फ्रीटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज चांगला चेंडू, फ्रीटचा चेंडूवरती काही करता आलं नाहीये. डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय, दीर्घाव चेंडू पाहिला गेला, फ्रीटचा चेंडू कोरा झाला, ज्यावरती कोणत्या प्रकारची धाव आली नाही. धावसंख्या जाऊन पोहोचली 5. 4 चेंडू आणि 5 धावा, 1 विकेट प्रतीकच्या स्वरूपात झटका दिला गेला आहे. तो अरही 11 वंजारवाडा B+ संघाला. चांगला फटका, लाजो फटका आपण या ठिकाणी पाहतोय. चेंडू जातो सीमारेषे पलीकडे, रसबिल 3 इथे आला षटकार. बघा जे पाठीराखे त्यांना विनंती करतो, चेंडू परत पोचा. जर चेंडू बाहेर जात असेल तर आणा, तुम्हाला कोण काय बोलणार नाही. पॅव्हिलियनमधून खेळाडू गेले, चेंडू आणाल तरी चालतील. षटकार या ठिकाणी पंचांनी घोषित केलंय. पाठीराखे आपण बघा, जेवढं लेट आपण होता ना तेवढं लेट आपल्या मॅच असं असतात, त्यामुळे आता प्रेक्षक पण त्या ठिकाणी कमी आहेत. त्या साईडला समोर सगळे प्रेक्षक या ठिकाणी आहेत. पाच चेंडू आणि 11 धावा आपण पाहतो, स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. बॉल जरूर पोहोचला या ठिकाणी आपण पाहतो, मॅच बॉल मैदानात येऊन होतोय. शेवटचा चेंडू आपण पाहतो, धनेश दोरेचा. इथे पाहतोय वाईट चेंडू, स्क्वेअर मारा, लाईन मध्ये भडकट. या अगोदर एक मोठा फटका आला, षटकार आला, त्यानंतर पाहिलं गेलं थोडंसं गोलंदाज लाईन मध्ये भटकटला गेला. खराब चेंडू, स्क्वेअर मारा आपण या ठिकाणी पाहतोय. वाईट चेंडूने स्कोर कार्ड 12 या आकड्यावरती. आत्तावर 7 चेंडू फेकलेत, 2 खराब चेंडू टाकलेत. 5 चेंडूचा खेळ आत्तापर्यंत समाप्त झालाय. इथे सुरेख फटका, उर्फी चेंडू आहे, लॉंग ऑफ रोज मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते. 2 धावे होती, समाधान मानावं लागेल. तिसरी धाव धोक्याची ठरेल. 2 धाव्याने पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 14. होऊन दे डीजे. थोडेसे गुमसुम होते, ज्यांना थंडी लागत होती, गालातल्या गालात असले. जयजी मोहिते तेही गालातल्या गालात असले. जय सर, संगीत सुरेख होता, हसी आली प्रत्येकाला. कारण डीजे मास्टरचं कौतुक करावं, कारण थोडंसं त्यांनी माहोल गरम करायचा प्रयत्न केला. पहिल्या षटकामध्ये 14 धावा. दुसरा गोलंदाज
गणेश कातवारा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. तिथे शॉर्ट पिच चेंडूचा भरपूर समाचार. तिथे चेंडू पोचलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. हे सगळे वंजरपडा संघाचे पाठीराखे पाहतो बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित झालेत. गाव जवळ आहे, प्रेक्षक वर्ग जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित झालाय. एन्जॉय करतात निलेश सर, मॅचचा आनंद घेतात. धन्यवाद. या निलेश सर, या व्यासपीठावरती आमच्या सोबत या मॅचचा आनंद घ्या. पियुष ढुले पुरस्कृत रॉयल होम प्रॉपर्टीजच्या माध्यमातून संघ आज या मैदानात उतरवलाय. आरोही 11 वंजरपडा B+. चांगला चेंडू ब्लॉकर टाकण्याचा प्रयत्न होता, त्यालाही खेचलाय. वाईडिश लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पोहोचलाय. एक धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चित्ते के चपलाही नाही. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केले. दोनच धावेवरती समाधान मानावं लागेल. या दोन धावेने स्कोरकडे अग्रेसर होतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावरती. या मैदानावरती पाहतो आपण 40+ धावा 4 षटकात झाल्या तर खूप मोठं धावसंख्या म्हटली जाते. काल धावांचा पाठलाग होत होता, आज धावांचा पाठलाग सहजरित्या होताना पाहिला आपण काही सामने. काल धावांचा पाठलाग अवघड होता या मैदानावरती करणं. गोलंदाज तयार गणे. इथे जोरदार अपील. चांगला चेंडू पाहतोय. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहिला गेला. थंडीचा महिना, हे सर्व क्रिकेटवीर या मैदानावरती आपण पाहतो क्रिकेट खेळत असताना जोश कायम ठेवत मैदानावरती टिकून राहणं आणि धावा बनवणं सध्या तरी खूप गरजेचं. पहिला चेंडू होती चौका, दुहेरी डॉट चेंडू आला. गोलंदाज गणेश. इथे जोरदार अपील. लेग स्टंपच्या बाहेर पिच होता चेंडू. पंतांनी सांगितलं कुठेतरी बाहेर जाणार चेंडू पॅडवरती आदलला. एक धाव लेग बाय चे या ठिकाणी पकडली जाते. धाव संख्यामध्ये वाढ होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 21. एक बाद 21. एक षटक 4 चेंडूच्या समाप्तीनंतर, म्हणजे 10 चेंडूमध्ये 21 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. अजूनही 14 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलेश घ्या थोडं फास्ट घ्या. गणेश कातवारा पुन्हा एकदा सज्ज. पंचाच्या डाव्या साईडने गोलंदाजी मार्कवरती आहे. इथे हेलिकॉप्टर उडवलाय. लॉंगॉन झोन उंचा क्षेत्ररक्षक 20 मधोमध आला. स्क्रीनच्या जवळ आला. हफलातून झेल. फलंदाज बाद. झटका क्रमांक दुसरा. आरोही 11 वंजरपडा B+ संघाला. हो लेडीज. वरती या नवीन फलंदाज अभि सज्ज झालाय. सेकंड डाऊन नंतर आपण पाहतो 4थ्या क्रमांकावरती या ठिकाणी सज्ज झालाय. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. विकेट प्राप्त केला. धावसंख्या 21 या आकड्यावरती दुसरा गडी गारद झालाय. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज गणेश. इथं बॅक टू बॉलर चेंडू आपण पाहतोय. मिड ऑन रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव. पुन्हा दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहिला गेला. थोडंसं पंबल आणि इथे चेक केलं जाईल. तिसरी धाव पूर्ण आहे का नाही. ऑन फील्ड तर नॉट आउट डिसिजन आहे, पण चेक केलं जाईल तिसरी धाव पूर्ण आहे का. 2 धावा तर पूर्ण आहेत. तिसरी धाव या ठिकाणी पूर्ण आहे का हे चेक केलं जात आहे. एक पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. थोडंसं लक्ष विचलित झालं होतं. त्यानंतर बॅकअप नव्हतं आणि ते खूप बराच वेळ आपण पाहतो चेंडू हवेमध्ये होता.
नॉट आउट, सेफ आहे गोलंदाज, कारण तो जो थ्रो फेकला होता सर, बराच हवेमध्ये फेकला होता. तर फ्लाईट थ्रो असता तर जरूर इथे आपण पाहायला गेलं संधी निर्माण झाली होती. तिसरी धाव या ठिकाणी पाहतो घेण्यात आली. 3 धावेने स्कोर कार्ड 24 या आकड्यावरती आहे. अक्षय 6 धावेवरती आणि त्याला अभि 3 धावेवरती साथ देतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. अभिने आपला स्ट्राईक आपल्याकडे ठेवतो, अक्षय नॉन स्ट्राईकला, आणि गोलंदाज सज्ज होतोय जो पहिल्या मॅच मध्ये हिरो ठरला होता, विराज दोरे. छोटा पॅकेट आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. चला तिसरा षटक आपण पाहतोय. गोलंदाज तयार होतोय. विराज धुरे पंचांच्या उजव्या साईडने गोलंदाजी मार्गवरती. इथे पाहतोय बाहेर जाण्याला चेंडूला छेडछाडी केली. राहत चलती लड़की को छेडना और बाहर जाती गेंद को छेडना. चपराक तो भेटली आहे. चपराक बसले अभिला फलंदाज बाद. झटका अरोही 11 वंदरपडा बी प्लस संघाला. ठोक दे. पुन्हा एकदा विराज राऊंड विकेट तयार. इथे दूरवर चेंडू, पहिला वाईट चेंडू फेकला होता. बॅटची कडा घेत होती, फलंदाज बाद झाला होता. इथे त्याच लाईनने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी विराजने केला. इथे वाईट चेंडू. वाईट चेंडूने आपण पाहतोय स्कोर कार्ड पुढे सरकतो 25 या आकड्यावरती. अजूनही 11 चेंडू आपण पाहणार आहोत शिल्लक आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. चांगलं क्रिकेट, अप्रतिम विकेट बनवलंय या ठिकाणी अनिलजी खालन सर आणि त्यांच्या सहकार्यांनी. इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय थोडंसं फंबलिंग जाणवलं गेलं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झालंय. आणि इथे वाईट चेंडू +1, 2 धावा वाईटच्या ठिकाणी घेतल्या जातील. वाईट +1. 2 धावेने पुन्हा एकदा 27 धावा पाहतोय स्कोर कार्ड वरती आहेत. एक्स्ट्रा धावा आपण पाहतोय या ठिकाणी दिल्या जातात. कशले संघाचे पाठीराखे थोडेसे नाराज आहेत, निराश आहेत, कारण जय बोराडे सर यांच्याकडून पारितोषिक लागले सलगचे 3 विकेट. 3000चं कॅश प्राईज होतं, पण त्या प्राईज परत पोचत नाही आहेत. पहिल्या चेंडूची विकेट त्यानंतर लगातार 2 खराब चेंडू फेकले. इथे रिवासाठी दुधारी तलवार, चेंडूवरती वार, चेंडू पोचला लॉंग स्टॉप रिझन मध्ये सीमारेषे पलीकडे. 4 धाव्यांसाठी आला बेहतरीन चौकार.
लाईव्ह ममदापूर इथे या कवाल्या झाल्या होत्या आणि तिथे लाईव्ह संगीत आम्ही ऐकलं होतं. इथे गोलंदाज तयार. चांगला चेंडू स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. यष्टीचित करण्याचा प्रयत्न यश जरूर करतो. त्या ठिकाणी डॉट चेंडू आला. 31 धावा स्कोर कार्डवरती. 3 गड्यांच्या मोबदल्याच्या धावा आपण स्कोर कार्डवरती पाहतोय. तामस संघ आपण आज पाहिलं गेलं या स्पर्धेच्या 3ऱ्या राऊंडमध्ये पोहोचलाय. अक्षय स्ट्राईकला. जो अक्षय आपण पाहिला 4-6 चेंडू 10 आकड्यावरती गेलतो. वैभवला अजूनही अकाउंट ओपन करता आलं नाहीये का त्याला स्ट्राईकच भेटली नाहीये. 3 चेंडू आत्तापर्यंत या षटकातले झालेत. चौथा चेंडू असेल गोलंदाज विराज दोरेला आपण या ठिकाणी पाहतो. अक्षयसाठी हा पुढचा चेंडू फुल लेन चेंडू होता. फुलटा चेंडू होता. टायमिंग या ठिकाणी जुळलं नाहीये. एक सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने स्कोर कार्ड 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. 32 धावा आपण स्कोर कार्डवरती पाहतोय आणि इथून जर आपण विचार केला तर अजूनही 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि इथून 8 चेंडू 15 या 16 धावा आल्या तर खूप मोठं आव्हान ठरेल ते कशले संघाच्या विरोधात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो. पुढचा चेंडू 5-5 चेंडू घेऊन इथे पुन्हा एकदा 5ची कडा घेतली. एसटीच्या पाठीमागे फॉर्मलिंग पाहायला मिळाली. एक सिंगल दूरवर चेंडू आपण पाहतो आणि इथे थोडीशी गडबड यशकडून पाहिली गेली. सिंगलच्या सहाय्याने स्कोर कार्ड 33. 3 गड्यांच्या मोबदल्यात 3रं षटक प्रगतीपथावरती. शेवटचा चेंडू इथे आपण पाहणार आहोत. पाहूया विराज हा चेंडू कशा प्रकारे टाकणार. समोर अक्षय त्यांनी एक बाजू धरून ठेवली होती. यश येतो एसटीच्या पाठीमागे. इथे कोणत्याही प्रकारची चुकी नाही आहे. शेवटचा चेंडू 3ऱ्या षटकातला टाकत असताना आपण पाहतो हा छोटा पॅकेट विराट कामगिरी करत असताना त्यांनी माघारी पाठवले अक्षयला. झटका क्रमांक 4 33 या आकड्यावरती दिलाय तो अरही 11 वंजारपडा B+ संघाला. ठोक दीजे. तेहतीस धावा आपण पाहतोय. अक्षय बाद झाल्यानंतर थोडं फास्ट घ्या जरा कारण टाइम काउंटडाऊन जर लावलं तर तुम्हाला प्रत्येक वेळी घाई करावी लागेल. नवीन फलंदाज कपिल. मागच्या सामन्यामध्ये या 4ही गोलंदाज वंजारपडाचे गोलंदाज त्यांना बक्षिसास पात्र झाले होते. चला शेवटचा अंतिम षटक स्लॉगवर आपण पाहतोय. खाऊ गल्ली एंड कडून गोलंदाज सज्ज झालाय. ओम ओम आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. इथे लेग स्टेपला खराब चेंडू पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये. चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषेजवळ. 4 धावेसाठी चौकार. चेंडू झाला फरार. आलेला बेहतरीन चौकार स्क्रीनवरती पाहू शकता आपण. उर्दू विकेट आला होता ओम. खराब चेंडू फेकला गेला. एक्स्ट्रा पिचिंग होती त्याला तुरंत पाठवलं आपण पाहतोय. परफेक्ट शॉट म्हटलं जाईल. जागा बनवली रूम बनवला आणि 4 धावा या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहतोय. चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 11.50च्या सरासरीने आतापर्यंत या संघाने धावा बनवल्यात. या 3 षटकाने 1 चेंडूची समाप्ती झाल्यानंतर जो रन रेट आहे जो चालू करंट रन रेट आहे 11.50च्या सरासरीने आपण पाहतोय. पुन्हा एकदा त्याच लाईनला चेंडू इथे भिरकावलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद. टिक फॉर टॅग जशा तसे उत्तर देत असताना पाठवलं माघारी फलंदाजाला. झटका क्रमांक या ठिकाणी दिलाय तो 5वा.
5 फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज निखिलला आपण पाहतोय. तगडा फलंदाज आहे निखिल. माल्टी हिट मारण्यामध्ये प्रसिद्ध आहे. प्रत्येक चेंडू बाउंड्रीच्या बाहेर मारावं ही अपेक्षा असते त्याला. बघूया कशा प्रकारे कामगिरी करणार, कारण उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते 4. धावसंख्या जाऊन पोहोचली 37. 5 गड्यांच्या मोबदल्याचा धावा आपण या ठिकाणी पाहिल्या गेल्यात. क्रिकेट पाहिलं गेलं आणि बघा दिनेशजी भुईर यांच्याकडून प्रत्येक विकेटला 200 रुपयाचं पारितोषिक असेल. यानंतर ते 4 चेंडू पारितोषिक तुमच्यासाठी लागू झालंय. इथे फुलेंचा चेंडू होता. शतरक्षक त्या ठिकाणी आहे. एकच धावे होती. मला थोडंसं फंबल व्हायला, यशला स्वतःला सावरावं लागेल. एसटीच्या पाठीमागे आपण पाहिलं गेलं. पाच विकेट नंतर आपण पाहतोय इथे दूरवरचा चेंडू होता. खेचण्याचा प्रयत्न अक्षयचा फसला गेला. विकेट या ठिकाणी घेतली गेली. आणि जो पारितोषिक लावलं होतं दादांनी 200 रुपयाचा, तो या ठिकाणी लागलं गेले. आणि अजूनही 2 चेंडू आहेत सर. पण इथून जर लगातार 2 विकेट आले तर माननीय आमचे मित्र जयदादा बोराडे यांच्याकडून जो 3,000चा पारितोषिक आहे तो लागू होईल. डावखुऱ्या हाताचा फलंदाज ऋतिकला आपण या ठिकाणी पाहतोय. ओमची चांगली कामगिरी. पहिला चेंडू चौकार जरूर खाला होता, त्यानंतर कमबॅक पहिला विकेट प्राप्त केला. त्यानंतर आपण पाहतो आपण सिंगल रोटेट झाली आणि अक्षय स्ट्राईकला अक्षयला माघारी पाठवलं. थांबवली धावसंख्या आपण पाहतोय जिथे वेगाने चालली होती. पहिल्या षटकात आपण पाहतोय 14, त्यानंतर 10, तिसऱ्या षटकात 9. आत्तावर 4 चेंडू 2 विकेट प्राप्त करून 5 धावा खर्च केल्यात. सागरदादा कालन, सुभाष दादा अजूनही आपण पाहतोय. आज सूरज बाहेर गेल्या कारणाने तो पाहतोय शतरक्षक त्या ठिकाणी आलाय. चेक केलं जाईल या ठिकाणी आपण पाहतोय. ओके, तो बघायला लागेल कारण सरांनी सांगितलं स्टेप आउट आहे का फलंदाज हेही चेक केलं जाईल. या सर. ओके, पंचांनी या ठिकाणी तिसऱ्या पंचांची हेल्प या ठिकाणी घेण्यात आली आहे. या सर, नो बॉल. खडे खडे आपण पाहतोय ओपिंग क्रीज एकदम जवळ खडे खडे केलेला प्रयत्न. नो बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. यानंतर असे फ्रीट. एबीपी माझाची न्यूज उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू फ्रीट. निखिलसाठी फ्रीटचा चेंडू होता, पण इथे फ्रीटच्या चेंडूवरती जो विकेट मानला जातो आहे तो रनआउटचा विकेट. निखिलला माघारी परतावा लागेल. या षटकातले चेंडू झाले ते 5. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 40 आकड्यावरती आहे. थांबवलं जे धावसंख्या पुढे जातो असं वाटलं होतं का स्लोगॉरमध्ये जे शेवटचं षटक आहे त्या षटकामध्ये असं वाटलं होतं नवनाथ कुठेतरी 15+ धावा येतील का, पण तिथे थांबवलं. पियुषजी धुले पुरस्कृत रॉयल होम प्रॉपर्टीज यांच्या माध्यमातून जो संघ आज आरोही 11 वंदरपडा B+ हा संघ उतरला मैदानावरती आणि तो कुठेतरी आपण पाहतोय षटकामध्ये त्यांना थांबवलंय. शेवटचा चेंडू ओम या इनिंगचा घेऊन येतोय पंचांच्या डाव्या साईडने. आणि 3 चेंडू ऋतूच्या बॅटमधून चेंडू निघालाय आणि शेवटच्या चेंडूवरती आहे फलंदाज ऋतिकच्या बॅटमधून निघाला. हाय यूज हँड सम ब्युटिफुल सिक्सर. षटकार.
47 धावांचं लक्ष ठेवण्यात आले ते कशेली संघाच्या विरोधात. या धावांचा बाटला कशा प्रकारे होईल ऐकूया डीजे. फुल पैसा वसूल डीजे. चला चला फिल्डिंग साठी RO11 वंजारपाडा B+. फिल्डिंग साठी उतरा आपण. चला चला आमचे डीजे मास्टर रंगात आलेत. विजयासाठी 47 टार्गेट आहे. एक एक गाणं होऊन जाऊ द्या. फिल्डिंग सेट झाले बघा. चांदेवरून आतिश कोळंबे आलेले आहेत. आतिश आपलं सहर्ष स्वागत. स्टेजवरती या. कर्जत तालुक्यातील एक नामवंत बॉलर ज्याने कित्येक स्पर्धा गाजवत कर्जत तालुक्याचं चांदई टीमचं नाव केलेलं आहे तो आतिश जनार्दन कोळंबे मॅच पाहण्यासाठी आलेला. आतिश आपलं सहर्ष स्वागत. चला डीजे डीजे आपण गाणं वाजवा. प्रेक्षक बघा जल्लोष करता. आमचे कॅमेरामॅन क्षणचित्र टिपते बघा. रात्रीचा 1 वाजलाय आणि प्रेक्षकांची गर्दी आणि प्रेक्षकांचा जल्लोष बघा. स्टँड मध्ये आमचे सर्व हे दर्दी प्रेक्षक बघा. फुल ऑन पब्लिक, फुल ऑन क्राऊड. आणि या ठिकाणी चिन्ह आम्ही देतो. आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे कर्जत तालुक्याचे एक स्टार प्लेयर टेनिस बॉल क्रिकेटचा आतिश जनार्दन कोळंबे यांचा वाढदिवस आहे. आणि कॅमेरामॅनला विनंती करेल की कॅमेरा आपण थोडासा टर्न करा जिथे स्टेजवरती आतिश कोळंबे आसनस्थ झालेत आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देताना या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अनिल शेठ काळन आणि संपूर्ण मित्र परिवार आतिश कोळंबे यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आतिश हॅपी बर्थडे टू यू. आपण आतिश कोळंबे यांचा सन्मान करू. चेंडू चॉईस झालेला आहे. बॅट्समन निघतील पण स्क्रीन वरती तुम्ही बघू शकाल कॅमेरामॅन इथून फुल थँक्यू डीजे. 47चं टार्गेट आहे टीम जानमन कशेलेला. यश हंड्राडे आणि राज दोरे, पवन विरले आजच्या रात्री मधला खर तर ज्याने 2 ओव्हर मध्ये 4 विकेट कमावल्या होत्या, 4च धावा देऊन तो आजच्या दिवसातील सर्वोत्तम बॉलर आहे.
आजच्या रात्रीतला तो म्हणजे पवन विर्ले आणि त्याच्या विरोधात दमदार तुफानी मारा करत 47चा टार्गेट आणि धावसंख्येच्या पाठलागाला सुरुवात इथून करायची आहे. कारण क्रिकेट या नावातच मात्र धावसंख्येचा पाठलाग आणि आता मॅचला सुरुवात होईल. गोलंदाज तयार पवन विर्ले समोर येतो राज. चला फिल्डिंग लवकर लावून घ्या. 1 वाजला रात्रीचा आणि अजून एक मॅच बाकी आहे. पहिलाच बॉल पवन विर्लेचा खाली राहिला. राजला देखील थोडंसं खाली बेंड व्हावं लागलं आणि एक पहिला बॉल 47चा टार्गेट आहे. शेवटच्या बॉलवरती ऋतिकचा षटकार आला. शेवटच्या बॉलवरती आलेला तो षटकार थोडासा इम्पॅक्ट टाकून गेला आणि आता 47चा टार्गेट. एक बॉल इथून समाप्त झाला. राज जोरे प्रत्येक ओव्हरमध्ये प्रति षटक 12 धावा ओव्हरमध्ये येणं गरजेचं राहील. फुल टॉस होता पायावरती आणि बरोबर मधोमध सापडलाय. राज जोरे इथून आउट. LBW ची विकेट. कॅश प्राइज आहे. जर कोणत्याही बॅटरने षटकार हॅट्रिक मारली तर बाळा बोराडे यांच्याकडून 2000 आणि त्याचबरोबर रोशन हरपुडे आणि दिनेश भोईर या दोघांच्या वतीने 2000 टोटल 4000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. राज जोरेला फुल टॉस चेंडू होता पण गतीचा अंदाज आला नाही आणि तिथे LBW ची विकेट देऊन तो परतला. आता नवीन बॅट्समन आला मैदानाच्या आतमध्ये बंटी साळुंके. प्रत्येक ओव्हरमध्ये 12 धावसंख्येचा रिक्वायर्ड रन रेट आहे. 47चा टार्गेट आहे आणि आता बंटी साळुंके आलाय. पवन विर्ले आज ज्या गोलंदाजाने 5 विकेट या स्पर्धेमध्ये कमावल्यात तिसरीच ओव्हर तो प्रगतीपथावरती आहे. 5 विकेट त्याच्या नावावरती आहे. खतरनाक बॉलिंग अटॅक ROE 11 वंजारपाडा B+ या टीमचा. बंटीच्या बॅट मधून मिड ऑफ कव्हर दोघांच्या मधून चेंडू चाललाय सीमा पार. पहिला ताबडतोब चौकार. पवन विर्ले ज्याला एकही चौकार मागच्या ओव्हर मध्ये मागच्या मॅच मध्ये आला नव्हता त्या पवन विर्लेवरती चौकार इथे खेचला बंटी साळुंकेने. कशेले टीमचा अनुभव, कशेले टीमचा फलंदाज बंटी फिल्डिंगची पाहणी करतो. फिल्डिंग दौरा कंप्लीट झाल्यानंतर बॅटिंग स्टान्स वरती उभा आहे तो पवन विर्लेच्या विरोधात. 3 बॉल 4. बॅट ब्रश विकेट किपरच्या हाताला ब्रश झालाय. चेंडू इथे प्रतीक डावी त्याने लगावली होती. कॅच हातात आली नाही. डॉट बॉल. 4 बॉल 4. 47चा टार्गेट आहे. पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या 2 ओव्हर मध्ये 24 धावा होत्या. मागच्या 2 ओव्हर मध्ये फक्त 22 आल्या. त्यामुळे आता बंटीला थांबून तर खेळावं लागेल. जसा चेंडू येईल चेंडूच्या मेरिट नुसार बॅटिंग करावी लागेल. शेवटपर्यंत मॅच न्यावी लागेल. शॉट भारी आहे बंटीचा. स्क्वेअर लेग मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. विथ द स्पीड, विथ द ॲक्युरेट शॉट. सीमा पार. आणखीन एक चौकार. थँक्यू डीजे. 5 चेंडू आणि 8 धावा. बंटीने बरोबर पहिल्या ओव्हरला इथून मेंटेन केलं पवनच्या अगेन्स्ट. शॉट बंटी साळुंकेचा. उंचावे जजमेंट आणि शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉप.
समोरून फिल्डर आला होता, त्याची वाट पाहिली आणि जो मेन बॅटर होता त्याची कॅच इथून ड्रॉप. बंटी साळुंकेची विकेट इथे सेफ राहिली. ओव्हर कंप्लीट झाली. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आलेत 9. 18 मध्ये पाहिजे धावा इथून 38. चला फिल्डिंग लावून घ्या. आरोही 11 वंजारपाडा B+. टाइम जास्त घेऊ नका, कारण 18 बॉलमध्ये 38 रन्सची गरज आहे. जिथे संधी निर्माण झाली होती बंटी साळुंकेची विकेट कमावण्याची चान्स होती, तिथे मात्र ऋतिक उलट्या बाजूने धावत होता, पण समोरून फिल्डर येत त्याने थांबवली आपली गती आणि त्या दरम्यान बंटीला जीवनदान मिळालं. 9 धावा. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. एका ओव्हर नंतरचा इतका ब्रेक आपण घेतला तर आपल्याला 4 ओव्हरला किमान 1 तास जाईल. 1:07 झालेत. आज मॅचेस 1 ते 1:15 पर्यंत समाप्त होईल असं वाटत होतं, पण थोडा स्लो गेम केला, त्यामुळे थोडं फास्ट केलं. आता 1:07. 18 बॉल 38 आणि प्रेक्षक बघा किती एन्जॉय करतायत. आमचा कॅमेरामॅन मात्र प्रेक्षकांना कव्हर करतोय. हा जल्लोष, हा आवाज रात्रीचे 1:15 वाजता स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषक पिंपलोलीचा आवाज आहे. आणि प्रेक्षकांचा आवाज, प्रेक्षकांचा जल्लोष. या स्पर्धेचे आयोजक अनिल शेठ काळन यांच्या चेहऱ्यावरती एक समाधान आहे की एक खूप छान स्पर्धा त्यांनी आयोजित केली. आणि सर्वत्र, कर्जत नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यातून जे प्रेक्षक संपूर्ण देशभरात ही स्पर्धा पाहिली जाते. जिथे जिथे आपला माणूस देशभरात गेलेला आहे तिथून मात्र ही स्पर्धा एन्जॉय करतोय. गोलंदाज तयार. येणारे 18 बॉल 38 ची गरज आहे. नवीन बॉलर तयार होतोय, तो मात्र कपिल धुळे. कपिल आला. 18 बॉल 38. बंटी सेफ हँड खेळतोय. त्याला माहित आहे की इथून गेम या ओव्हरमध्ये देखील किमान 12 धावा तर येणं गरजेचंच आहे. मागच्या ओव्हरमध्ये 3 धावा कमी आल्यात रिक्वायर्ड रन रेट प्रमाणे. शॉट बंटी साळुंकेचा लॉंग ऑनच्या दिशेने इथून ड्राईव्ह केला चेंडू. एक सिंगल रन इथून मिळेल. 10 धावा येणारे 17 बॉल आणि गरज आहे ती 37 धावा संख्येची. 17 बॉल 37. यश हंड्राडे एक स्ट्रॉंग बॅटर आहे, ज्याच्या बॅटमधून लांब लचक षटकार जो नेहमी मारतो, पण आता या मॅचमध्ये त्याच बॅटिंगची गरज आहे. यश हंड्राडे जर का राहिला आणि त्याने जर दुसऱ्या बाजूने बॅटिंग ताबडतोब केली तर धावासंख्या चेस व्हायला वेळ लागणार नाही. शॉट यशचा समोर खेळाडू तैनात आहे. फक्त सिंगल एका टप्प्याने चेंडू पोहोचलाय. 2 बॉल 2 सिंगल. या ओव्हरमध्ये किमान मागच्या ओव्हरच्या कमी पडलेल्या 3 धावा आणि या ओव्हरमध्ये रिक्वायर्ड रन रेटच्या असलेल्या 12 धावा. टोटल 15 जर का आल्या तर कशेले संघ अगदी बरोबरीमध्ये समान स्थितीमध्ये आरोही 11 वंजारपाडा B+ टीमच्या विरोधात ही दमदार फाईट देताना दिसेल. गोलंदाज तयार. शॉट भारी आहे बंटी साळुंकेचा. हवाई हल्ला आणि इथे विकेट. कॅच आउट. फलंदाज बाद. बॅट्समन हिरो होता प्रतीक सोनकांबळे. गोलंदाज कपिल दुले इन ऍक्शन आहे. शॉट भारी आहे प्रतीकच्या बॅट मधून, पण विकेट तिथे मिळालेली आहे. आणखीन एक कॅच, आणखीन एक फलंदाज आउट.
टी प्लस टीमचा जो फिल्डर आहे ऋतिक विर्लेने जर कॅच पकडली तर जंजॉय ग्रुप कडून त्या कॅच साठी एका कॅच साठी कॅश प्राइज असेल ते 500 रुपयाचं. आता ऋतिक जंजॉय ग्रुपचा कॅश प्राइज कमवून किती एन्जॉय करेल ते बघायचं. 2 विकेट हॅट्रिकची संधी. शॉट हवेत आहे. विकेट हॅट्रिक घेतली आहे ती गोलंदाज कपिल धुलेने. विकेट हॅट्रिक इन हँड. टीम कशले 3 लगातार धक्के 3 विकेट. कमावली फर्स्ट विकेट हॅट्रिक. आणि ज्या हनुमान कशेले टीमला बॅकफुटवर ढकलताना आता नवीन बॅट्समन मिडल ऑर्डर मध्ये अनिल दोरे. शॉट अनिलचा हवेत आहे. 4थी विकेट येईल का खात्यात. पकडले कॅच प्रतीकने. 4 विकेट खात्यात. बिग मोमेंट फॉर टीम RO11 वंजारपाडा B+. 4 लगातार विकेट निराश पावलाने अनिल दोरेचा परतीचा प्रवास 11 रन्स वरती. विकेट आउट झाल्या टोटल 5. षटक क्रमांक 2 समाप्त झालं आणि येणाऱ्या 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी धावसंख्या हवी आता 36. 12 बॉल 36 धावा. या ट्रॉफी मध्ये आपण मागील 2 दिवसापासून जर पाहिलं तर पहिली चौकार हॅट्रिक म्हणजे 3 लगातार पहिले चौकार मारले होते या स्पर्धेमध्ये. आज दुसऱ्या दिवशी 7 सिद्दीकीने जय गणेश तळवडेच्या विरोधात पहिले 3 चौकार मारले होते. त्यानंतर प्रथमेश डायरेने डिक्सर टीमच्या विरोधात 3 चौकार मारले आणि त्यानंतर षटकार हॅट्रिक जर आपण पाहिली तर पहिल्या दिवशी रायझिंग स्टार पिंपलोलीच्या विरोधात वाकसच्या तुषार दलवीने षटकार हॅट्रिक मारले आणि आजच्या दिवशी रोहित सावंतने यशोदी डिक्सरच्या षटकार हॅट्रिक मारली. पण एकमेव बॉलर आहे वंजारपाडा टीमचा कपिल धुले ज्याने पहिली विकेट हॅट्रिक कमावलेली आहे. काय बॉलिंग अटॅक राहिला. जिथे कशेळे संघ पहिल्या ओव्हरमध्ये बंटीच्या 2 चौकारांनी 9 रन्स पर्यंत पोहोचला होता इथे दमदार फाईट करेल अशा परिस्थितीमध्ये 4 विकेट घेत मॅचची कहाणी बदलली. आता 12 बॉल 36 आहे. पण ऋतिक विर्लेसाठी संधी मोठी आहे. जंजॉय ग्रुप कडून 500 रुपये एका कॅच साठी. 5 विकेट आउट झाले म्हणजे 5 कॅच जर ऋतिक कडेच गेला ना पुढच्या 2,500चा मानकरी ठरेल जंजॉय ग्रुप कडून. पहिलाच बॉल बॅट ब्रश झालाय. खेळाडू तयार आहे शॉट फाईन लेगला. कुठली रन्स मिळणार नाही. 11 बॉल 36. आता षटकारांच्याच गेमने खेळावं लागेल ज्या हनुमान कशेळेला. 6 सिक्स मारायचे 11 बॉल मध्ये. यश हांडाडेला ती ताकद ठेवावी लागेल. मनगटावर जोर देऊन आता त्याला 11 बॉल मध्ये 6 सिक्स या मॅच मध्ये मारावे लागतील. शॉट आहे शांडाडेचा. समोर आहे खेळाडू तैनात आहे. अडवलाय चेंडू. एक सिंगल फक्त मिळेल. 10 बॉल 35 ची गरज आहे. ओम भोईरकडे देखील ती ताकद आहे. सिक्सरने मॅच लवकर क्लिअर होईल. पण 10 बॉल मध्ये ते 6 सिक्स. ओम भोईर ऑन स्ट्राइक आहे. ओम साठी हा चेंडू अभिधुले आलाय. 9 बॉल गरज होती 35 रनची. 9 बॉल 35. RO11 वंजारपाडा B+ चा बॉलिंग अटॅक पॉवरफुल आहे आणि त्या जोरावरती सध्या मॅच फिरवण्याची चिन्ह त्यांनी बनवलेत. ओम भोईरचा शॉट सिंगल फक्त मिळेल. 34 करायच्यात 8 बॉल मध्ये. 8 बॉल 34. मॅचची कहाणी बदलू शकेल जर का बॅटर यश अंडाडे 8 मध्ये 34 आहे. अजूनही तो दमखम ठेवावा लागेल यश अंडाडेला कारण हे 2 बॉल आहेत. कपिलच्या 2 बॉल अभिच्या 2 बॉल वरती जर 2 सिक्स आले ना तर मॅच बनू शकेल. धीम्या गतीचा चेंडू पडल्यानंतर आतमध्ये झपकन वळाला. टर्न मिळवला चेंडूने. यश अंडाडेला देखील इथून या बॉलला फेस करणं तेवढं जमलेलं नाही आणि आता 7 बॉल 34. सामना दूर चाला. एकेका बॉल नंतर विजयाच्या दिशेने मात्र पाऊल टाकतोय RO11 वंजारपाडा B+. शॉट यश अंडाडेचा हवेत आहे. खेळाडू पवनने पकडली कॅच. ओव्हर पूर्ण झाली. षटक संपला. आता 6 बॉल लास्ट ओव्हर मध्ये मॅच गेली आहे आणि 34 धावांची गरज आहे. टीम
जान मन कशलेला विकेट आउट झाला. 6वी विकेट होती. डीजे बजाव. पण आता सामना फार एक एक बॉल आता इम्पॉर्टंट राहिलाय. 6 बॉल 34 आहेत. म्हणजे प्रत्येक बॉल रन्स पाहिजे. जर का 2 बॉल डॉट आले तर मात्र पूर्णपणे मॅच RO11 वंजारपाडा बी प्लस टीमच्या खात्यात जाईल. रॉयल होम प्रॉपर्टी पियुष धुळे पुरस्कृत हा संघ आहे. शेवटची ओव्हर आहे. पहिलाच बॉल असेल. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न. कुठलाही संपर्क झालेला नाही. 5 बॉल 34. आता मॅच दूर चालली आहे टीम जय हनुमान कशेळपासून. RO11 वंजारपाडा बी प्लसचे सपोर्टर बघा समोरचा स्टँड खचाखच भरलाय आणि तिथून ही मॅच एन्जॉय करतायत. आवाज आवाज वंजारपाडा सपोर्टरचा. 5 बॉल 34 पाहिजेत. समोर चेंडू. आता व्हाईट बॉल एक धाव दिली आहे. 33 पाहिजेत. 5 बॉल 33. RO11 वंजारपाडा टीम विजयाच्या दिशेने वाटचाल. विजयी घोडदौड सुरू ठेवली आहे. कारण जानमन कशेलला जे टार्गेट दिलं होतं या क्लायमेटला ते टार्गेट थोडं जास्त होतं. पण त्याचा पाठलाग सुरुवातीच्या ओव्हरमध्ये सुरू झाला होता. पण दुसऱ्या तिसऱ्या ओव्हरमध्ये मॅच पलटली. शॉट भारी आहे. आकाशाला गवसणी घालणारा फटका आहे. पूर्णपणे ताकद लावली होती ती मात्र फलंदाज ओम भोईरने चेंडू सिक्सर मारलाय. आणि 4 बॉल मध्ये अजून 27 धावांची गरज आहे. 4 बॉल 27. अजूनही ओम एखाद्या चमत्काराची वाट पाहतोय आणि इथून पुढचे 4ही बॉल का सिक्सर मारले तर मात्र ओम साठी कॅश प्राइज नक्की असेल. षटकार हॅट्रिक साठी 2000 जय बोराडे यांच्याकडून आणि त्याचबरोबर दिनेश हारपुडे आणि भोईर दादा यांच्याकडून देखील 2000 आहेत. ऑलरेडी ओम साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. रोहिदाजी हारपुडे यांच्याकडून आय थिंक. आणि बघायचं आता 4 बॉल 27. कशेले टीमची फलंदाजीची क्षमता तो दाखवतोय. चेंडूचा पाठलाग केला होता ओमने. आता मॅच दूर आहे. 3 बॉल 27. आता जवळपास मॅच मधील फॉर्मॅलिटीज त्यांनी शिल्लक ठेवली आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमने. कारण सामना फार दूर आता चालला. 3 बॉल 27. पण तरी देखील 3 बॉल वरती मी 6 मारू शकतो आणि समोरच्या टीमला देखील त्याची थोडीशी झळ लागावी यासाठी ओमचे प्रयत्न चालू आहेत. 30 सर्कलच्या आतमध्ये 2 बॉल आता 26. विशालजी भवारे यांचं देखील आगमन. विशाल दादा आपलं सहर्ष स्वागत. वंजारपाडा टीमचे सपोर्टर फार मोठ्या संख्येने आलेत. निलेशजी विर्ले ॲडव्होकेट डेव्हलपमेंट ऑफिसर अजूनही मॅच पाहतायत. त्यामुळे त्यांनाही झोप लागली नसेल कारण टीम वंजारपाडा खेळतीये. आतिश कोळंबे यांचा आज वाढदिवस आहे. खास दिवस चांदईच्या आतिश कोळंबेचा. पण तरी देखील ऋतिक विर्ले यांची एक कॅच आणि जनजॉय ग्रुप कडून त्या कॅच प्राइज येईल का बघायचं. आता 2 बॉल बाकी आहेत. म्हणजे ऋतिक विर्ले किती अनलकी आहे. एकही बॉल त्याच्याकडे गेला नाही. 24 मधले 23 संपलेत. एकही बॉल त्याच्याकडे साधा हात लावायला सुद्धा चेंडू गेला नाही. ऋतिकने आता चेंडूला हात जरी लागला ना ऋतिक तरी आता तुला 500 आहेत. जनजॉय कडून एन्जॉय होईल तुझी. पण तो शेवटचा बॉल आता लास्ट बॉल मॅच इथून समाप्त होईल आणि सामना संपलाय. जिंकलाय तो RO11 वंजारपाडा बी प्लस आणि सामन्याचा हिरो ठरला मॅन ऑफ द मॅच ज्याने 4 विकेट कमावल्या लगातार. तो कपिल धुले ठरला या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. पियुष धुळे पुरस्कृत रॉयल होम प्रॉपर्टी RO11 वंजारपाडा बी प्लस या टीमच्या कपिल धुळेसाठी करण धुळे यांच्याकडून 500